आज आपण स्पर्शिका छेदिका प्रमेय पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला प्रमेय दिलेला आहे। कोन एबीसीचा शिरोबिंदू केंद्र एम असलेल्या वर्तुळावर आहे। त्याची एक भुजा वर्तुळाला ए मध्ये छेदते तर दुसरी भुजा वर्तुळाला बी मध्ये स्पर्श करते। तसेच कोन एबीसीने कंस एडीबी हा अंतरखंडित केलेला आहे। म्हणून आपल्याला साध्य काढायचं आहे कोन एबीसी बरोबर 1/2 माप कंस एडीबी। कोन एबीसी बरोबर 1/2 माप कंस एडीबी म्हणजेच काय, आपल्याला स्पर्शिका छेदिका प्रमेय म्हणजेच काय, तर आपली बीसी ही स्पर्शिका आहे आणि त्याची एक बाजू एबी ही छेदिका आहे। तर या प्रमेयानुसार आपल्याला काय दाखवायचं आहे, कोन एबीसीचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे आहे हे दाखवायचं आहे। मग त्यासाठी सिद्धता करताना आपल्याला 3 शक्यता संभवतात। कोणत्या शक्यता, तर वर्तुळाचा केंद्र हा कोन एबीसीच्या बाजूवर असताना, त्यानंतर वर्तुळाचा केंद्र हा कोनाच्या बाह्य भागात असताना, आणि त्यानंतर तिसरी शक्यता आहे वर्तुळाचा केंद्र हा कोनाच्या अंतर्भागात असताना। ते आपण नंतर पाहणार आहोत। आता फक्त 2 सिद्धता आपण यामध्ये पाहूया। पहिली आहे वर्तुळाचा केंद्र कोनाच्या बाजूवर असताना। मग यामध्ये एम बी ही त्रिज्या आहे आणि बी सी ही स्पर्शिका आहे। म्हणून एम केंद्राच्या वर्तुळात एम बी ही त्रिज्या आहे व बी सी स्पर्शिका आहे। म्हणून माप कोन एम बी सी बरोबर 90 अंश, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। त्यानंतर आपल्याला हाच कोन दाखवायचा आहे पण त्याचे नाव बदलून, म्हणजे याच कोनाचे नाव बदलून काय येईल, कोन ए बी सी बरोबर 90 अंश। हे विधान 1, कारण नाव बदलून। तसेच कंस एडीबी हा अर्धवर्तुळ आहे। म्हणून माप कंस एडीबी बरोबर 180 अंश। हे विधान 2। कंस एडीबी हा अर्धवर्तुळ आहे, त्यामुळे माप कंस एडीबी बरोबर 180 अंश। मग आता विधान 1 व 2चा जर विचार केला तर इथे 1 मध्ये 90 अंश आहे कोन एबीसीचे माप, आणि त्याच्या दुप्पट कंस एडीबीचे माप आहे 180। हे विधान 2 मध्ये, मग 1 व 2 वरून, म्हणून विधान 1 व 2 वरून कोन एबीसी बरोबर 1/2 माप कंस एडीबी ही झाली आपली पहिली सिद्धता। म्हणजे पहिल्या प्रकारानुसार दिलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे आहे, ही पहिली सिद्धता झाली। आता दुसऱ्या सिद्धतेसाठी आपल्याला दुसरी आकृती पाहावी लागेल। त्यासाठी आपल्याला त्रिज्या एम बी व एम ए काढून घ्यावं लागेल, कारण इथे केंद्रबिंदू हा कोनाच्या बाह्य भागात आहे। म्हणून आपण दुसरी आकृती ही घेतली। तर त्यासाठी सिद्धता काय आहे, दुसरी सिद्धता, रेख एम व बी एम या त्रिज्या काढल्या। म्हणून त्रिकोण एम बी मध्ये रेख एम एकरूप रेख एम बी, कारण दोन्ही त्रिज्या आहेत त्यामुळे ते एकरूप आहेत, म्हणून तो त्रिकोण एम बी हा समद्विभुज त्रिकोण होईल। म्हणून त्रिकोण एम बी हा समद्विभुज त्रिकोण आहे। म्हणून आता या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं, एम बी मध्ये हा ए व बी कोण एकरूप झाले, कारण एकरूप बाजू समोरील कोण, व कोण ए बी सी हा त्या त्रिकोणाच्या बाहेरील कोण आहे। मग इथं आपण या 2 कोनांना x अंश गृहीत धरू व या ए बी सीला y अंश गृहीत धरूया। म्हणून त्रिकोण एम बी मध्ये कोन एम ए बी बरोबर कोन एम बी ए बरोबर x मानू व कोन ए बी सी बरोबर y मानू।
याला आपण विधान देऊया 3. मग विधान 3 नुसार आपल्याला काय म्हणता येईल, त्रिकोण AMB मध्ये कोण A व B हे आपण x अंश गृहीत धरले व कोण ABC मध्ये कोण B हा y अंश गृहीत धरला, तर आपल्याला त्रिकोण AMB मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते ते सांगावे लागेल. म्हणून त्रिकोण AMB मध्ये कोण A प्लस कोण B प्लस कोण M बरोबर 180 अंश. याचे माप आपण धरलेलं आहे x, बीचे माप धरलेलं आहे x प्लस कोण M राहिला म्हणजेच AMB, कोण AMB बरोबर 180 अंश म्हणजेच x प्लस x 2x, तर 2x प्लस कोण AMB बरोबर 180 अंश. याला आपण विधान 4 घेऊया. म्हणजे 2x प्लस कोण AMB बरोबर 180 अंश, 180 अंश म्हणजेच तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश, त्याला विधान आपण 4 घेतलं. तर आता आपण कोण MBCचा विचार करूया. MBC हा कसा आहे, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार 90 अंशाचा कोण आहे. हे आपण कशामध्ये सिद्ध केलेलं आहे, विधान 1 मध्ये आपण सांगितलेलं आहे. म्हणून विधान 1 वरून कोण MBC बरोबर 90 अंश. MBC मध्ये काय दिलेलं आहे, ABM प्लस ABC म्हणजे x प्लस y बरोबर 90 अंश. म्हणून x प्लस y बरोबर 90 अंश. हे कशावरून घेतलं आपण x प्लस y, विधान 3 वरून, विधान 3 वरून. कारण 3 मध्ये आपण काय दिलेलं आहे, कोण ABM चे माप x व ABC चे माप y आणि दोन्ही मिळून कोण MBC तयार होतो. म्हणून कोण MBC बरोबर 90 अंश असेल तर x प्लस y बरोबर 90 अंश. म्हणून x प्लस yला आपण 2 ने गुणूया, म्हणजे या पूर्ण समीकरणाला जर 2 न गुणलं तर काय येईल, 2x प्लस 2y बरोबर 180 अंश. हे विधान घेऊया आपण 5. हे विधान 5 2 ने गुणून. मग विधान 4 व 5 मध्ये जर पाहिलं आपण, त्यांची उजवी बाजू सारखी झाली 180 अंश 180 अंश, म्हणजे डावी बाजू सुद्धा सारखी असेल. म्हणून मांडून घेऊया आपण विधान 4 व 5 वरून, त्यांच्या डाव्या बाजू सारख्या असतील म्हणून 2x प्लस कोण AMB बरोबर 2x प्लस 2y. कारण डाव्या बाजू घेतल्या आपण, विधान 4 मध्ये आपण दाखवलेलं आहे 2x प्लस AMB ही विधान 4 मधील डावी बाजू आहे व 5 मधील डावी बाजू 2x प्लस 2y. मग दोन्हीकडील 2x कटून गेलं तर काय राहिलं, कोण AMB बरोबर 2y. पण कोण AMB हा केंद्रीय कोण आहे, म्हणून त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप देखील 2yच असेल. म्हणून कंस ADB बरोबर 2y. हे विधान घेऊया आपण 6. कारण कंसाच्या मापाची व्याख्या म्हणजेच कोण AMB या केंद्रीय कोणाचे माप 2y असेल तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप देखील 2yच असेल. म्हणून विधान 3 व 6 वरून तीन मध्ये काय दाखवलेलं आहे आपण, कोण ABC बरोबर y आणि 6 मध्ये काय दाखवलेलं आहे, कोण कंस ADB बरोबर 2y. म्हणजेच काय अर्थ झाला याचा, तर कोण ABC चे माप हे कंस ADBच्या निम्मे आहे. म्हणून कोण ABC बरोबर 1/2 माप कंस ADB. आणि हेच आपलं साध्य आहे. कारण विधान 3 मध्ये आपण कोण ABC बरोबर y अंश गृहीत धरला आहे व 6 मध्ये काय सिद्ध झालेलं आहे, कंस ADB बरोबर 2y. 2y म्हणजेच ABCच्या दुप्पट. म्हणून कोण ABC बरोबर 1/2 माप कंस ADB. ही दुसरी सिद्धता मिळाली. आता पाहूया तिसऱ्या आकृतीनुसार तिसरी सिद्धता. आता यामधील पुढील तिसरी सिद्धता आहे की वर्तुळाचा केंद्र हा कोणाच्या अंतर्भागात असताना. म्हणजे तिसरी सिद्धता सिद्ध करण्यासाठी आपल्याला ही आकृती दिलेली आहे. यामध्ये BCचा विरुद्ध किरण B वाढवलेला आहे. तसेच कोण
ABEच्या मध्ये जो आंतरखंडित कंस झालेला आहे त्यावर F हा बिंदू घेतलेला आहे वर्तुळाचा, म्हणजेच कोन ABEने कंस AFB आंतरखंडित केला आहे। आणि या कोनाचा जर विचार केला तर वर्तुळ केंद्र कोनाच्या बाह्य भागात आहे, म्हणजे दुसऱ्या सिद्धतेनुसार या कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल। म्हणून लिहायचं दुसऱ्या सिद्धतेनुसार कोन ABE बरोबर 1/2 माप कंस AFB। कारण आत्ताच आपण दुसरी सिद्धता सिद्ध केली की कोनाच्या बाह्य भागात जर वर्तुळ केंद्र असेल तर त्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। त्यानुसार आपण कोन ABE बरोबर 1/2 माप कंस AFB लिहिले। मग कोन ABEचा जर विचार केला तर कोन ABE व कोन ABC हे रेषीय जोडीतील कोन आहेत। मग त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजेच 180 मधून कोन ABC जर वजा केला तर कोन ABE हा उरेल। मग तेच आपल्याला लिहायचं आहे। या ABE ऐवजी आपल्याला त्याचे बदलून रूप लिहायचे आहे, म्हणून काय लिहायचं आपण, म्हणून 180 वजा कोन ABC बरोबर, आता याच्या पुढे काय लिहायचं तर 1/2 माप कंस AFB लिहिलेला आपल्याला। तर आता AFBचं सुद्धा माप आपल्याला बदलून घ्यायचं आहे। मग त्यासाठी काय करावं लागेल, पूर्ण वर्तुळाचं माप हे 360 अंश असते। मग 360 अंशामधून हा विशाल कंस ADB जर वजा केला तर काय उरेल, कंस AFBचे माप उरेल। मग तेच आपल्याला लिहायचं आहे की 1/2 चौकटी कंसात पूर्ण कंसाचे माप किती 360 अंश वजा विशाल वर्तुळ कंसाचे माप कंस ADB, म्हणजेच आपण 360 अंशामधून विशाल वर्तुळ कंसाचे जर माप ADB वजा केले तर काय उरेल, कंस AFBचे माप, म्हणजे 1/2 बाहेर चौकटी कंसात 360 वजा कंस ADB। मग हे 1/2 360 आणि ADBला विभागून देऊया, म्हणून काय येईल 1/2 गुणिले 360 वजा 1/2 गुणिले कंस ADB। मग 1/2 ने या 360ला जर भागले तर काय येईल, बरोबर 180 वजा 1/2 कंस ADB हे येईल, तर काय येईल 180 अंश वजा कोन ABC बरोबर 180 अंश वजा 1/2 कंस ADB बरोबर। मग दोन्ही बाजूला काय आहे 180 अंश 180 अंश हे कटून गेले तर काय उरले, ऋण कोन ABC बरोबर ऋण 1/2 कंस ADB। मग हे ऋण हे कटून जाईल, काय उरलं मग, म्हणून कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADB। या पद्धतीने आपली तिसरी सिद्धताही सिद्ध होईल। काय सिद्ध होईल, कोन ABCचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल। म्हणजेच काय सिद्ध होईल, कुठल्याही वर्तुळामध्ये एखाद्या कोनाची एक बाजू स्पर्श करत असेल वर्तुळाला आणि दुसरी बाजू वर्तुळाला छेदत असेल तर त्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। याला म्हणतात स्पर्शिका छेदिका प्रमेय। पुढील प्रमेय आहे आपला स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा व्यत्यास। यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला प्रमेय, जीवेच्या एका बिंदूतून जाणाऱ्या रेषेमुळे तयार झालेल्या कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या जर निम्मे असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते। मग त्यानुसार आपल्याला पक्ष काय घेतलेला आहे आपण, O केंद्राच्या वर्तुळात जीवा PQ आहे, तसेच रेषा TQR म्हणजे TQR ही रेषा अशी काढली की कोन PUQ एकरूप कोन PQR, म्हणजे या कोनाचे माप या कोनाशी एकरूप आहे, हे आपल्याला पक्षामध्ये दाखवलेलं आहे। मग रेषा TR ही वर्तुळाची स्पर्शिका आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे। तर या प्रमेयाची सिद्धता आपल्याला अप्रत्यक्षपणे काढायची आहे। मग त्यासाठी आपल्याला जर रेषा TR ही स्पर्शिका नसेल तर Q बिंदूतून जाणारी दुसरी स्पर्शिका काढावी लागेल। म्हणून Q बिंदूतून जाणारी आपण XY ही स्पर्शिका काढली, XY ही Q बिंदूतून जाणारी दुसरी स्पर्शिका आपण काढली। मग लिहून घेऊया आपण, सिद्धता समजा रेषा TR ही स्पर्शिका नाही,
म्हणून Q बिंदूतून जाणारी दुसरी स्पर्शिका XY काढली. म्हणून स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार काय म्हणता येईल आपल्याला, जीवेच्या एका बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिकेमुळे तयार झालेल्या कोनाचे माप हे त्याच कंसाच्या विरुद्ध कंसात आंतरलिखित झालेल्या कोनाच्या बरोबर असते. हा गुणधर्म आहे. तो गुणधर्म आपण इथे लिहून घेऊया. मग स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार काय म्हणता येईल आपल्याला गुणधर्म, म्हणून वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून जीवेशी झालेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात आंतरलिखित झालेल्या कोना एवढे असते. म्हणजेच काय, वर्तुळाची स्पर्शिका व जीवेचा बिंदू यांनी तयार केलेल्या कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात आंतरलिखित झालेल्या कोना एवढे असते. म्हणजे या कोनाचे आणि या कोनाचे माप समान असते. म्हणून कोन PUQ एकरूप कोन PQY हे विधान 1 कशावरून, आपण रचनेवरून केलं. मग पक्षामध्ये आपल्याला दिलेला आहे कोन PUQ बरोबर एकरूप कोन PQR. म्हणून पण कोन PUQ एकरूप कोन PQR हे विधान 2, कारण पक्ष. तर विधान 1 व 2 मध्ये यांची डावी बाजू सारखी आहे, तर उजवी बाजूसुद्धा सारखी असेल. म्हणून विधान 1 व 2 वरून डावी बाजू सारखी आहे म्हणून उजवी बाजू सारखी राहील. कोन PQY एकरूप कोन PQR. पण हे तेव्हा शक्य असते जेव्हा रेषा XY व TR हे एकमेकांशी तंतोतंत जुळतील. म्हणून हे तेव्हाच शक्य असेल जेव्हा रेषा TR व XY या एकमेकांशी तंतोतंत जुळतील. म्हणून रेषा TR ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. आणि हेच आपलं साध्य आहे. पुढील प्रमेय पाहणार आहोत आपण, जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. यामध्ये आकृती दिलेली आपल्याला P केंद्राच्या वर्तुळात जीवा AB व CD परस्परांना E बिंदूमध्ये छेदत आहेत. मग प्रमेय काय आहे, जर वर्तुळामध्ये जीवा परस्परांना छेदत असतील तर एका जीवेच्या झालेल्या 2 भागांच्या लांबीचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या झालेल्या 2 भागांच्या लांबीच्या गुणाकारा इतका असतो. मग आपण पक्ष घेतलेला आहे, P केंद्राच्या वर्तुळात जीवा AB व CD परस्परांना E बिंदूमध्ये छेदतात. तर साध्य काय, मग 2 भागांच्या लांबीचा गुणाकार समान असतो. म्हणून AE गुणिले B म्हणजे 2 भागांचा गुणाकार बरोबर दुसऱ्या जीवेचे 2 भाग CE गुणिले D हे आपल्याला साध्य सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय केले, रेख AC व BD जोडून घेतले. मग आता सिद्धता करायची आहे आपल्याला त्रिकोणाचा दोन्ही विचार करून. कोणते 2 त्रिकोण, कोन AEC व कोन DEB मध्ये. कोन बघा, त्रिकोण AEC व त्रिकोण DEB मध्ये कोन AEC एकरूप कोन DEB, कारण विरुद्ध कोन. तसेच कोन CAE एकरूप कोन BDE, कारण एकाच कंसातील अंतर्लिखित कोन. म्हणून त्रिकोण AEC समरूप त्रिकोण DEB, कारण कोको समरूपता कसोटी. म्हणून समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात, म्हणून त्या बाजू आपण प्रमाणात मांडून घेऊया. म्हणून AE छेद DE म्हणजे पहिले दोन बिंदू
त्याच्यानंतर सी तिसरा व दुसरा छेद बी, कारण काय आला, समरूप त्रिकोणाची संगत बाजू. कोणत्याही दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू या प्रमाणात असतात, एकाच प्रमाणात असतात. म्हणून यांचा तिरपा गुणाकार करून घेऊया. ए गुणिले बी बरोबर डी गुणिले सी, आणि हेच आपलं साध्य आहे. पुढील प्रमेय आहे आपला वर्तुळाच्या बाह्यछेदनाचे प्रमेय. त्यामध्ये त्या प्रमेयानुसार आपल्याला काय म्हणता येईल की वर्तुळामध्ये जर दोन जीवा परस्परांना बाह्य भागात छेदत असतील तर त्यांच्या होणाऱ्या भागांचे गुणोत्तर कसे असते ते पाहूया. तर ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग पक्षामध्ये आपण माहिती काय घेतली, एकाच वर्तुळाच्या जीवा ए बी व सी डी परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात ईमध्ये छेदतात, तर साध्य आहे ए गुणिले बी, म्हणजे हा पूर्ण भाग ए गुणिले बी हा छोटा भाग त्याच जीवेवरील. तसेच दुसरा बरोबर सी गुणिले डी, सी म्हणजे पूर्ण भाग, डी म्हणजे त्याच जीवेवरील छोटा भाग. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपण रेख ए डी व बी सी काढले, ए डी व बी सी या रचना काढल्या. त्यानंतर आपल्याला सिद्धता सिद्ध करायची, त्यासाठी त्रिकोण ए डी व त्रिकोण सी बी मध्ये कोण डी ए ई एकरूप कोण बी सी ई, कारण एकाच कंसात अंतर्लिखित कोण, म्हणून हे दोन कोण एकरूप असतील. एकाच कंसात कसे, तर कोण बी ए डीचा आंतरखंडित कंस बी डी आहे, तसेच कोण बी सी डीचा आंतरखंडित कंस बी डी आहे. म्हणजेच हे दोन्ही बी ए डी या एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोण आहेत. मग त्याच कोणांचे आपण नाव बदलून लिहिले, बी ए डी लिहिण्याऐवजी ई ए बी डी म्हणजेच डी ए ई त्याच कोणाचे माप. तसेच या कोणाचे माप बी सी डी लिहिण्याऐवजी आपण बी सी ई लिहिलेले आहे. म्हणून हे दोन्ही कोण एकरूप झाले. तसेच कोण ए ई बी एकरूप कोण सी ई बी, कारण सामायिक कोण, म्हणून त्रिकोण ए डी समरूप त्रिकोण सी बी, कारण कोको समरूपता कसोटी. म्हणून हे दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतील. म्हणून साध्यानुसार दोन बाजूंची जोडी घेऊया आपण. म्हणून ए छेद सी बरोबर डी छेद बी, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी, आणि हेच आपलं साध्य आहे. ए गुणिले बी बरोबर सी गुणिले डी. पुढील प्रमेय आहे आपला स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. यामध्ये आकृतीत ई टी ही स्पर्शिका आहे व रेख बी ही वर्तुळाला ए व बी बिंदूमध्ये छेदते. ज्यावेळेस वर्तुळाला एकाच बाह्यबिंदूतून एक स्पर्शिका काढली जाते व एक छेदिका काढली जाते, आणि ती छेदिका जर वर्तुळाला दोन बिंदूमध्ये छेदत असेल तर या आकृतीनुसार ई टी वर्ग बरोबर ई ए गुणिले ई बी हे आपल्याला दाखवायचं आहे. मग पक्षामध्ये आपण काय घेतलं, आकृतीमध्ये ई टी स्पर्शिका आहे व रेख बी ही वर्तुळाला ए व बी मध्ये छेदते. ई टी ही स्पर्शिका आहे आणि रेख बी ही वर्तुळाला ए व बी बिंदूमध्ये छेदत आहे. तर साध्य काय आपलं, ई टी वर्ग बरोबर ई ए गुणिले ई बी. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोण घ्यावं लागेल. पहिला त्रिकोण ई ए टी हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण ई टी बी हा त्रिकोण. का बरं हे दोन त्रिकोण घेतले, तर ई हा कोण त्या दोन्ही कोणांचा सामायिक कोण होईल. तसेच कोण ई टी ए या कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल, कारण स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार. त्याचप्रमाणे कोण ए बी टीचे मापसुद्धा याच कंसाच्या निम्मे असेल ए टीच्या, कारण काय, आंतरलिखित कोणाचे प्रमेय बरोबर, कारण या कोणाने कंस ए टी हा आंतरखंडित केलेला
आहे, म्हणून आपण त्या कोनाचे नाव बदलून लिहिले. काय लिहिले? EBT, म्हणजेच कोन ABT हा होईल. त्यालाच आपण EBT असं म्हटलेलं आहे. त्या कोनाचे माप किती येईल? त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे. म्हणजेच या कंसाच्या निम्मे 2 कोन आले. कोणते? मोठ्या त्रिकोणाचा B व छोट्या त्रिकोणाचा T. म्हणून हे दोन्ही कोन एकरूप होतील. म्हणून कोको कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण EAT व ETB हे समरूप होतील आणि त्यांच्या बाजू प्रमाणात येतील. म्हणून त्रिकोण EAT व त्रिकोण ETB मध्ये कोन ETB कोन ETA एकरूप कोन EBT. कारण स्पर्शिका छेदिका प्रमेय. कारण स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार T या कोनाचे माप AT या कंसाच्या निम्मे असेल या छोट्या त्रिकोणामध्ये. तसेच B या कोनाचे माप आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार AT या निम्मे असेल. म्हणून हे दोन्ही कंस T व B हे एकरूप झाले. तसेच कोन E एकरूप कोन E दोन्ही त्रिकोणामध्ये कोन E आहे, म्हणून कोन E एकरूप कोन E. कारण सामायिक कोन, म्हणून त्रिकोण EAT समरूप त्रिकोण ETB. कारण कोको समरूपता कसोटी. म्हणून हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर यांच्या बाजूसुद्धा प्रमाणात असतील. म्हणून ET पहिला व तिसरा बिंदू, म्हणून पहिला व तिसरा छेद EB बरोबर. आता इकडले दोन घ्यायचे आहेत ET, म्हणून इकडले कोणते येतील? EA छेद ET. कारण काय? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, म्हणून ET गुणिले ET तिरपा गुणाकार केला आपण बरोबर EB गुणिले EA. तर ET गुणिले ET म्हणजे ET वर्ग बरोबर EA गुणिले EB. आणि हेच आपलं साध्य आहे. ET वर्ग बरोबर EA गुणिले EB. कशावरून सिद्ध केलं आपण? तर या दोन त्रिकोणामध्ये हा छोटा त्रिकोण व मोठ्या त्रिकोणामध्ये E कोन सामायिक दाखवला व कोन T स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार व कोन B आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार हे दोन्ही एकरूप दाखवले. आणि कोको कसोटीनुसार EAT त्रिकोण ETB हे दोन्ही समरूप दाखवले व त्यांच्या बाजू प्रमाणात मांडून ET वर्ग बरोबर EA गुणिले EB हे साध्य सिद्ध केलं. आशा आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तसेच तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल व तुम्हाला गणितांच्या ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमचे चॅनल सुपर ट्रिक्स बाय शेलार सर हे सुद्धा सबस्क्राईब करू शकता. आणि त्याचप्रमाणे जर कोणी 9वी 10वी तसेच 11वी 12वी विज्ञानचा अभ्यास करत असेल तर त्यासाठी आमचा आणखी एक चॅनल आहे क्लासरूम फॉर मी, हे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. या चॅनलच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेल्या आहेत, त्यावरून तुम्ही त्या चॅनलवर सहजपणे जाऊ शकता.